श्री स्वामी समर्थ. नमस्कार. मी नंदिनी. माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमचं खूप मनापासून स्वागत करत आहे. तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करू ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. तर पहा, उद्या वार आहे बुधवार आणि तारीख आहे 28 फेब्रुवारी आणि या दिवशी आलेली आहे माघ कृष्ण महिन्यातील संकष्टी चतुर्थी. चतुर्थी ही महिन्यातून दोनदा येत असते. एकदा संकष्टी चतुर्थी येते आणि एकदा विनायक चतुर्थी येते. तर संकष्टी चतुर्थी ही कृष्ण पक्षामध्ये येते आणि विनायक चतुर्थी ही शुक्ल पक्षामध्ये येते. तर ह्या दोन्ही चतुर्थी गणपती बाप्पांना समर्पित आहेत. त्यामुळे या दिवशी आपल्याला गणपती बाप्पांची विधिवत पूजा अर्चा करायची आहे आणि व्रत देखील करायचं आहे. आणि ह्या पूजा आणि उपासनेसोबतच आपल्याला काही उपाय देखील करायचे आहेत. तर पहा, आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अतिशय प्रभावशाली उपाय शेअर करणार आहे. फक्त एक सुपारी आपल्याला अशा ठिकाणी अर्पण करायची आहे ज्यामुळे आपल्या घरामध्ये संपत्ती पैसा हा येऊ लागेल. त्याचबरोबर आपले जे 7 पिढ्यांचं दारिद्र्य आहे तर ते नष्ट होईल. इतका हा प्रभावशाली उपाय आजच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्याशी शेअर करणार आहे. त्यामुळे व्हिडिओ कुठे स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा, जेणेकरून तुमच्यापर्यंत योग्य ती माहिती पोहोचेल. आपल्या चॅनलवरती जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला लगेच सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनलाही प्रेस करा, म्हणजे मी जेव्हा नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एकही व्हिडिओ मिस करणार नाही. गणपती बाप्पा हे अगदी लहान मुलांपासून तर मोठ्यांपर्यंत सर्वांचे लाडके दैवत आहे. गणपती बाप्पांना बुद्धीची, ज्ञानाची, त्याचबरोबर विघ्नहर्ता अशीही म्हटले जाते. म्हणूनच प्रत्येक शुभ कार्याची सुरुवात ही आपण गणपतीच्या पूजनानेच करत असतो आणि ज्यावेळेस आपण गणपतीच्या पूजनाने काही सुरुवात करतो त्यावेळेस त्या शुभ कार्यामध्ये कोणत्याही प्रकारचे अडथळे किंवा संकट हे येत नाही. हे सर्वांनाच माहीत आहे. आपल्याकडे जर एखादी फोटो किंवा मूर्ती नसेल तर आपण एक सुपारी घेतो आणि त्या सुपारीला गणपती बाप्पांचं स्वरूप मानून तिची पूजा करत असतो. तर पहा, या चतुर्थीच्या दिवशी जर आपण सुपारी संबंधित काही उपाय घरामध्ये जर केले तर आपल्या घरामध्ये पैशांची वाढ होते, संपत्तीची वाढ होते आणि त्याचबरोबर घरामध्ये सुख समृद्धी टिकून राहते. आपला व्यवसाय, करिअर यामध्ये आपल्याला जास्तीत जास्त फायदा हा होत असतो. देवी लक्ष्मी आणि कुबेरदेव यांच्या पूजेमध्ये देखील सुपारीचा वापर हा केला जातो. आपल्याला हा उपाय जो आहे तर तो घरामध्ये पैसा टिकून राहण्यासाठी, घरामध्ये लक्ष्मी टिकून राहण्यासाठी, घरातील दरिद्री आणि गरिबी दूर करण्यासाठी हा उपाय करायचा आहे. कधी कधी कष्ट आणि मेहनत करून देखील आपल्या घरामध्ये लक्ष्मी प्राप्ती होत नाही, म्हणजे पैसा हा येत नाही आणि कधी कधी खूप कष्ट मेहनत केले आणि पैसा जरी घरामध्ये आला तरीच तो टिकून राहत नाही. तर अशा सर्व अडचणी दूर करण्यासाठी आपल्याला हा एक उपाय करायचा आहे. हा उपाय करण्यासाठी आपल्याला एक सुपारी लागणार आहे. ही सुपारी जी आहे तर ती स्वच्छ, व्यवस्थित आणि अखंड घ्यायची आहे. कुठेही तुटलेली, फुटलेली, किडलेली किंवा किड्यांनी खाल्लेली आहे अशी सुपारी आपल्याला घ्यायची नाही. आणि पहा, जी काही आपण सुपारी अगोदर पूजेमध्ये वापरलेली आहे आणि परत ती आपल्याला या उपायासाठी वापरायची नाही. आपल्याला नवीनच सुपारी पाहिजे आहे. तर बघा, आपल्याला काय करायचं आहे. सर्वात अगोदर गणपती बाप्पांची पूजा करून घ्यायची आहे. त्यांच्यावरती अभिषेक करायचा आहे. पंचामृताने अभिषेक करा, शुद्ध जलाने अभिषेक करा. त्यानंतर धूप, दीप, अगरबत्ती ह्या गोष्टी आपल्याला प्रज्वलित करायच्या आहेत आणि त्यांना आवडणाऱ्या वस्तू ज्या आहेत जसे जास्वंदीचे फूल असेल, दुर्वा असतील, त्याचबरोबर गुळ खोबऱ्याचा नैवेद्य असेल, ह्या त्यांच्या पूजनामध्ये आपल्याला मांडायच्या आहेत आणि त्यांना अर्पण करायच्या आहेत. यानंतर तुम्हाला ही एक सुपारी जी आहे तर ती एका ताम्हणामध्ये घ्यायची आहे. अग्नीच्या साहाय्याने आपल्याला हा उपाय करायचा आहे. त्यामुळे सर्वप्रथम आपल्याला दिवा हा प्रज्वलित करून घ्यायचा आहे. या सुपारीवरती आपल्याला शुद्ध पाण्याने अभिषेक करायचा आहे. ओम गण गणपती नमः या मंत्राचा जप करत आपल्याला अभिषेक करायचा आहे. अभिषेक करून झाल्यानंतर आपल्याला सुपारी ही स्वच्छ करायची आहे. तर पहा, ही स्वच्छ केल्यानंतर आपल्याला एक ताम्हण घ्यायचं आहे. त्या ताम्हणामध्ये स्वास्तिक काढायचं आहे हळद आणि कुंकवाच्या साह्याने. त्यानंतर त्यावरती आपल्याला एक विड्याचं पान ठेवायचं आहे. त्या पानावरती आपल्याला थोडेसे तांदूळ ठेवायचे आहेत. तांदूळ ठेवल्यानंतर त्यावरती हळदी कुंकू वाहायचं आणि ही सुपारी त्यावरती आपल्याला ठेवायची आहे. त्यानंतर या सुपारीला आपल्याला हळदी कुंकू अर्पण करायचं आहे, फुलं अर्पण करायची आहे, धूप दीप दाखवायचा आहे. नंतर ही सुपारी तुम्हाला तुमच्या घरामध्ये, देवघरामध्ये असणारी गणपतीची मूर्ती
फोटो असेल त्यासमोर ठेवायची आहे. आणि यानंतर गणपती बाप्पांची अतिउच्च कोटीची सेवा आपल्याला करायची आहे, ती म्हणजे ओम गण गणपती नमः या मंत्राचा 108 वेळा जप करायचा आहे. यानंतर गणपती बाप्पांचं गणपती अथर्व शीर्ष जे आहे तर ते आपल्याला 3 वेळा म्हणायचं आहे. आणि त्याचबरोबर 1 वेळा गणपती बाप्पांचे संकटनाशक स्तोत्र आहे तर ते म्हणायचं आहे. आणि ही जी सुपारी आहे तर ती तुम्हाला तिथेच गणपती बाप्पांसमोर ठेवायची आहे. त्यानंतर आपल्याला गणपती बाप्पांना मनोभावे प्रार्थना करायची आहे, नमस्कार करायचा आहे आणि आपल्या घरामध्ये ज्या काही समस्या असतील, अडचणी असतील किंवा तुमची जी काही इच्छा आहे, पैशाच्या संबंधित असेल, कोणत्याही बाबतीत असेल, त्याबद्दल तुम्हाला गणपती बाप्पांना सांगायचं आहे, विनवणी करायची आहे. माझ्या घरामध्ये पैसा टिकत नाही, लक्ष्मी घरामध्ये प्रवेश करत नाही, घरामध्ये टिकत नाही, माझ्या घरामध्ये गरिबी, दारिद्र्य आहे, हे दूर करा आणि माझ्या घरामध्ये सुख, शांती, समृद्धी निर्माण होऊ द्या. घरामध्ये पैशाच्या अडचणी निर्माण होऊ देऊ नका. माझ्या घरामध्ये आर्थिक समस्या मला जाणू देऊ नका. अशी आपल्याला जी प्रार्थना आहे तर ती गणपती बाप्पांना करायची आहे. आणि ही सुपारी जी आहे तर ती दिवसभर आणि रात्रभर आपल्याला गणपतीसमोरच ठेवायची आहे. आणि दुसऱ्या दिवशी सकाळी उठल्यानंतर, अंघोळ केल्यानंतर आपल्याला ही एक सुपारी जी आहे तर ती लाल कपड्यामध्ये बांधायची आहे. लाल कपड्या बांधत असताना त्यामध्ये 2 वेलची, 2 लवंग आपल्याला टाकायचे आहे. तर बघा, ही जी पोटली आपण तयार केलेली आहे तर ती आपल्याला आपल्या घरातील जे पैशाची तिजोरी आहे तर त्या तिजोरीमध्ये ठेवायची आहे. यामुळे होते काय की आपण जे काही कष्ट मेहनत करतो त्याला आपल्या नशिबाची साथ मिळेल आणि त्याचं जे फळ आहे तर ते आपल्याला प्राप्त होईल आणि आपल्या घरामध्ये ज्या पैशाच्या अडचणी आहेत तर त्या देखील दूर होतील. पैसा आणि लक्ष्मी घरामध्ये टिकायला सुरुवात होईल. करून पहा, अतिशय प्रभावशाली उपाय आहे आणि ह्या उपायाने बऱ्याच जणांना नक्कीच अनुभव आलेला आहे. आणि बघा, जर तुमचा काही व्यवसाय असेल, दुकान असेल, ते जर व्यवस्थित चालत नसेल त्या ठिकाणी सुद्धा तुम्ही अशी ही सुपारी ह्या पोटलीसोबत ठेवायची आहे, जेणेकरून तुमचा व्यवसाय हा सुरळीत चालायला सुरुवात होईल. तर अशा प्रकारे हा अतिशय साधा आणि सोपा उपाय आहे, तो आवर्जून करा. आणि अशा काही तिथी असतात तर त्या तिथींनाच आपल्याला हे उपाय करणं जमत असतं आणि ह्या तिथींना आपण असे उपाय केले तर याचे फळ देखील आपल्याला लगेच प्राप्त होत असते. तर पहा, परत भेटूया अशा छानशा व्हिडिओसोबत. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. परत भेटूया अशा छानशा व्हिडिओसोबत. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.